हॅलो, वेलकम टू माय चॅनल इझी इंग्लिश ग्रामर. आज आपण अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह विदाउट चेंजिंग मिनिंग, पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणजे होकारार्थी वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य कसं करायचं ते शिकणार आहोत. नकारार्थी सेंटेन्स करायचं म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स करायचं, पण ते कसं करायचं तर विदाउट चेंजिंग मिनिंग, वाक्याचा अर्थ न बदलता, वाक्याचा अर्थ तसाच राहिला पाहिजे. मग आपल्याला काय बदल करायचे तर युजिंग सुटेबल वर्ड्स अँड स्ट्रक्चर चेंज ओनली फॉर्म ऑफ द सेंटेन्स, त्यालाच ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो आपण. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय तर वाक्याचा फक्त आपल्याला फॉर्म बदलायचा, वाक्याचं मिनिंग बदलायचं नाही, वाक्याचं मिनिंग तसंच राहिलं पाहिजे. मग आपण जेव्हा निगेटिव्ह करतो अफर्मेटिव्हचं तेव्हा मेक निगेटिव्ह मेक अफर्मेटिव्ह दोन्ही प्रकारच्या वाक्यांचा इथं आपला सराव होत असतो. ज्या बेसिक रूल्सपासून आपण सुरुवात करणार आहोत. निगेटिव्ह सेंटेन्स तयार करत असताना बेसिक रूल्स काय आहेत तर नॉट अँटोनिम्स अपोजिट ऑफ द ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब वर्ब. नकारार्थी वाक्य करत असताना आपण काय वापरतो तर नो, नॉट, नेवर असे वापरतो. मग त्याच्यानंतर अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट वापरायचे. कशाचे अपोजिट तर ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब आणि वर्ब. इंग्लिश थर्ड लँग्वेज म्हणून जे शिकतात ना त्यांच्यासाठी हे जे रूल्स आहेत हे बेसिक, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. फक्त आपल्याला ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब वर्बच्या अपोजिट शब्द वापरायचे. वाक्य तुमचं नकारार्थी करायचं म्हणजे नो, नॉट, नेवर अशा अर्थात शब्द वापरायचा, वाक्य नकारार्थी होतं तुमचं, वाक्याचा अर्थ तसाच राहतो. फॉर एक्झाम्पल, ही इज ॲन ऑनेस्ट मॅन, तो प्रामाणिक आहे, तो मनुष्य प्रामाणिक आहे असा त्याचा अर्थ आहे. आता प्रामाणिक आहे म्हणजेच तो काय नाही आहे तर अप्रामाणिक नाही आहे. याच्यात आपल्याला कशाच्या अपोजिट वर्ड वापरता येईल बघा. यात तर आपल्याला इथं ऑनेस्टच्या अपोजिट वर्ड वापरता येईल. कोणता आहे इथं तर ऑनेस्ट. मग अपोजिट ह्याच्या काय वापरता येईल आपल्याला तर डिसऑनेस्ट वापरता येईल. मग आपलं सेंटेन्स कसं होईल तर ही इज, आता इथं आपण जसंच्या तसं नॉट वापरून जर जसंच्या तसं वापरलं ही इज नॉट ॲन ऑनेस्ट मॅन तर वाक्याचा अर्थ बदलेल. ही इज नॉट ॲन ऑनेस्ट मॅन असं म्हटलं आपण तर तो ऑनेस्ट नाही असा होईल. पण आपण काय करायचं इथं अपोजिट वापरायचं. हे जे ॲडजेक्टिव्ह आहे ह्याच्या अपोजिट वापरायचं. ही इज नॉट, इथं काय करायचं आहे ऑनेस्टच्या अपोजिट डिसऑनेस्ट. ही इज नॉट अ डिसऑनेस्ट मॅन, तो अप्रामाणिक नाही. डिसऑनेस्ट अप्रामाणिक, तो अप्रामाणिक नाही म्हणजे काय तर तो प्रामाणिक आहे असं वाक्य आलं. ही इज नॉट अ डिसऑनेस्ट मॅन तर त्याला सूचना येणार तुम्हाला मेक इट अफर्मेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य करा विदाउट चेंजिंग मिनिंग. तेव्हा तुम्हाला काय करायचं तर ह्यातलं नॉट आपल्याला काढून टाकायचं. मग नॉट काढल्यानंतर काय राहिलं ही इज अ डिसऑनेस्ट मॅन. डिसऑनेस्टच्या अपोजिट वापरलं वाक्य काय होणार ही इज ॲन ऑनेस्ट मॅन, वाक्याचा अर्थ तसाच राहील. ओके. द आन्सर इज करेक्ट. कशाच्या अपोजिट होतं आपल्याला शब्द इथं वापरायला लागेल करेक्ट, बरोबर. द आन्सर इज करेक्ट. द आन्सर इज नॉट वापरतोय आपण इथं नकारार्थी वाक्य करायचं. द आन्सर इज नॉट करेक्टच्या अपोजिट इनकरेक्ट. द आन्सर इज नॉट इनकरेक्ट. द आन्सर इज नॉट रॉंग म्हटलं तरी पण बरोबर आहे. करेक्टच्या अपोजिट रॉंग पण चालू शकतो. ओके. काय केलं आपण इथं द आन्सर इज नॉट इनकरेक्ट म्हणजेच काय द आन्सर इज करेक्ट, आन्सर चुकीचे नाही. मग काय तर आन्सर बरोबर आहे. ही रन्स फास्ट, आता ह्याचा ॲडजेक्टिव्ह नाही आहे काय आहे तर ॲडवर्ब आहे फास्ट. ही रन्स फास्ट कसा धावतो तर फास्ट धावतो. रन्सच्या अपोजिट इथं घेता येईल का क्रियेच्या नाही. मग आपल्याला इथं कशाच्या अपोजिट घ्यायचे फास्ट. फास्ट हे ॲडवर्ब आहे. हे ॲडवर्बच्या अपोजिट काय आहे फास्टच्या अपोजिट स्लो. मग स्लो हे ॲज ॲडजेक्टिव्ह म्हणून पण काम करतं आणि ॲडवर्ब म्हणून पण काम करतं. स्लो लर्नर, स्लो कार, नामाचं वर्णन करणारा काय झाला ॲडजेक्टिव्ह झाला. पण यू
रन स्लोली म्हटलं तर काय झालं, तो ॲडवर्ब झाला. क्रियेबद्दल आता माहिती देतोय ना तो. जनरली फॉर्मल इंग्लिशमध्ये स्लोला ly प्रत्यय लावून त्याचं ॲडवर्ब करून आपण वापरतो. लक्षात आलं. मग आता हे वाक्य कसं होईल बघा, ही रन्स फास्ट. आता ह्यात ऑक्झिलरी नाही आहे, मग आपल्याला ऑक्झिलरी कसं घ्यायचे तर क्रियापदाकडे बघून घ्यायचे. क्रियापद काय आहे तर रन्स. मग आपण क्रियापद ऑक्झिलरी कसं घेतो, डू डज डीड. प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर डू, म्हणजे क्रियापदाकडे बघून घेतो आपण. क्रियापद मूळ रूपात असेल तर डू, क्रियापदाला एस प्रत्यय असेल तर डज, आणि क्रियापदाचा पास्ट टेन्स असेल तर डीड. आता इथं क्रियापदाला काय प्रत्यय आहे, येस प्रत्यय आहे. मग काय येईल, काय येईल इथं डज. म्हणजे ही डज नॉट. आता इथं डज घेतलं, इथं डज घेतलं ना, इथं डज घेतलं म्हणजे इथं आता आपल्याला रन्स नाही लिहायचं, काय घ्यायचं रन. ही डज नॉट रन स्लोली. ही डज नॉट रन स्लोली. हळू धावत नाही, तो हळू धावत नाही. ही रन्स फास्ट, मग तो जोरात धावतो. वाक्याचा अर्थ तसंच राहिला. आय रिमेंबर यू सेंटेन्स बघा, आय रिमेंबर यू हे प्रोनाउन आहे, हे प्रोनाउन आहे. मग हे काय आहे, हे वर्ब आहे का ह्याच्या अपोजिट आहे. रिमेंबर फॉरगेट आहे ना, मग आपण वापरू शकतो. ऑक्झिलरी काय घ्यायचं आता इथं क्रियापदाकडे बघा, रिमेंबर आहे तसंच आहे, मूळ रूपात आहे. म्हणजे आपण इथं काय वापरायचं, डू. आय डू नॉट. रिमेंबरच्या अपोजिट काय फॉरगेट. आय डू नॉट फॉरगेट यू. मी तुला विसरलेलो नाही. म्हणजेच आय रिमेंबर यू, तू माझ्या आठवणीत आहेस, लक्षात आहेस. ओके. वी वन द मॅच. वन जिंकलो, पास्ट टेन्स आहे. वी वन द मॅच हे क्रियापद आहे का ह्याच्या अपोजिट. वन जिंकणे, लूज हरणे आहे अपोजिट. क्रियापद कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. म्हणजे इथं आपण काय वापरणार आहोत, डीड. वी डिड नॉट काय वापरणार आहोत इथं आपण, डिड नॉट. वी डिड नॉट. आता इथं वनच्या अपोजिट काय आपल्याला घ्यावं लागणार आहे, लूज. पास्ट टेन्स नाही घ्यायचं त्याचा. आता इथं पास्ट टेन्स आहे म्हणून तर आपण इथं डिड वापरले. आता आपण लूजचा पास्ट टेन्स नाही घ्यायचा, लूज जसंच्या तसं वापरायचं आपल्याला मूळ रूपात. का तर इथं ऑलरेडी पास्ट टेन्स घेतलाय म्हणून. वी डिड नॉट लूज द मॅच. आम्ही मॅच हरलो नाही, आम्ही मॅच जिंकलो. असं वाक्य आलं तर सूचना काय येणार, मेक इट निगेटिव्ह, सॉरी अफर्मेटिव्ह. मग अफर्मेटिव्ह कसं करणार तर डिड नॉट आपल्याला काढून टाकायचे. डिड नॉट काढून टाकलं की लूजच्या अपोजिट आपल्याला क्रियापद वापरायचे. कोणतं येणार मग, विन. मग विन वापरणार का आपण अफर्मेटिव्ह करताना, नाही. का तर इथं डिड नॉट होतं म्हणजे आपण विनचा इथं पास्ट टेन्स वापरणार. मग आपलं वाक्य कसं होणार, वी वन द मॅच. लक्षात आलं, कंप्लीट अपोजिट क्रिया होणार. आता अशी वाक्य असतात की ज्यामध्ये क्रियापदाला अपोजिटच नसतो. मग तेव्हा काय वापरलं जातं, सेकंड रूल. तर फेल टू प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब वापरलं जातं, म्हणजे इन्फिनिटिव्ह वापरलं जातं, हे लक्षात ठेवायचं. ओके. सी कीप्स हर प्रॉमिसेस. आता इथं कीप्स येतोय आपल्याला अपोजिट करायला, अपोजिटच नाही आहे त्याच्यात. मग इथं काय वापरायचं आहे आपल्याला, फेल टू वापरायचं आहे. मग कसं वापरणार आपण इथं, सी कीप्स हर प्रॉमिसेस. आपल्याला काय वापरायचं इथं, फेल टू वापरायचं आहे. क्रियापदाकडे बघा काय आहे, येस प्रत्यय आहे. म्हणजे आपण इथं काय वापरणार, सी डज नॉट. सी डज नॉट वापरायचं आणि नंतर फेल वापरायचं. सी डज नॉट फेल टू आणि मूळ रूपात आपल्याला क्रियापद वापरायचं. सी डज नॉट फेल टू कीप हर प्रॉमिसेस. कीप हर प्रॉमिसेस. ओके. डज का वापरलं तर इथे कीप्स आहे म्हणून. नॉट का वापरलं तर नकारार्थी करायचं आहे म्हणून. आणि फेल का वापरलं
तर त्याच्या अपोजिट आपल्याला इथं क्रियापद नाही, म्हणून डज नॉट फेल, आणि फेल नंतर टू नंतर बेस फॉर्म वापरायचा, हे लक्षात ठेवायचं. कधी? जेव्हा त्या क्रियापदाचा आपल्याला अपोजिट वर्ड सापडत नाही किंवा नसतो तेव्हा. नेक्स्ट, प्लीज कॉल मी व्हेन यू अराइव्ह. वाक्याचं निरीक्षण करा. कसलं वाक्य आहे हे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्याचं निगेटिव्ह करताना डायरेक्ट निगेटिव्हनीच वाक्याला सुरुवात करायची. डू नॉट, डज नॉट, बरोबर आहे ना. मग आता इथं प्लीज ही रिक्वेस्ट आहे म्हणून तिथं प्लीज घेतले. हे जसंच्या तसं आपण प्लीज वापरूया सुरुवातीला. प्लीज, प्लीज. आता इथं कॉलच्या अपोजिट आपल्याला आहे का? वापरता येतो का शब्द? इथं नाही. मग आपण काय वापरायचं? इथं फेल टू वापरायचं आहे. प्लीज आता कशानंतर वापरायचं आहे आपल्याला? तर क्रियापदाच्या पूर्वी वापरायचं आहे. मग वाक्य आपलं कसं होईल? क्रियापदाकडे बघा, कॉल आहे इथं, म्हणजे आपण इथं काय वापरणार? डू नॉट. प्लीज डू नॉट फेल, डू नॉट फेल. आता टू वापरायचं आहे आपल्याला. टू नंतर बेस फॉर्म वापरायचं आहे. डू नॉट फेल टू कॉल, आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं, कॉल मी व्हेन यू अराइव्ह. आलं लक्षात? जेव्हा असं वाक्य येईल तेव्हा ह्याच्या कंप्लीट अपोजिट क्रिया कशासाठी? मेक इट अफर्मेटिव्ह, म्हणजे नकारार्थीचं होकारार्थी करण्यासाठी. डू नॉट आपल्याला काय करायचं? वाक्यातनं काढून टाकायचं. फेल टू पण काढून टाकायचं. मग डायरेक्ट काय घ्यायचं? प्लीज कॉल मी व्हेन यू अराइव्ह. वाक्याचा अर्थ तसाच राहतो. हे बघा, प्लीज कॉल मी व्हेन यू अराइव्ह. कृपया आल्यानंतर कॉल करायला मला विसरू नकोस. प्लीज डू नॉट फेल टू कॉल मी. कॉल करायला मला विसरू नकोस आल्यानंतर. वाक्याचा अर्थ तसाच राहिला. वाक्याच्या अर्थामध्ये कुठलाही बदल झाला नाही. कशासाठी हे कन्स्ट्रक्शन चूज केलं आपण? तर वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून इथं आपण काय वापरलं? फेल टू वापरलं. ओके. रूल 3, ऑलवेज असेल तर नेवर वापरायचं, आणि मग अपोजिट वापरायचं आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. ओके. ऑलवेज असेल तर नेवर वापरायचं आणि मग अपोजिट वापरायचं. सी ऑलवेज टेल्स द ट्रूथ. सी ऑलवेज टेल्स द ट्रूथ म्हणजे ती नेहमी सत्य सांगते. सी नेवर टेल्स अ लाय म्हणजे ती असत्य कधीही सांगत नाही, असं वाक्य होणार. ऑलवेजच्या ऐवजी आपल्याला इथं आता काय वापरायचं आहे? नेवर वापरलं तरी आपल्याला काय करायचं आहे? अपोजिट वर्ड वापरायचा आहे. कशाच्या? तर इथं ट्रूथ आहे, ट्रूथच्या अपोजिट काय ना? लाय. म्हणजे सी नेवर टेल्स अ लाय. सी नेवर टेल्स अ लाय. सी नेवर टेल्स अ लाय. वाक्याचं मिनिंग तसंच राहिलं. ती असत्य कधीच सांगत नाही, ती नेहमी सत्य सांगते. वाक्याचा अर्थ तसाच राहील. ओके. हे झाले 3 रूल. आता 4था रूल बघूया आपण. ओके. अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह करत असताना, म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी करत असताना, सेंटेन्समध्ये जर अलोन किंवा ओनली आलं आणि ते जर पर्सनसाठी असेल, म्हणजे व्यक्तीसाठी असेल, तर नन बट किंवा नो वन बट वापरतात. नन बट लिटरेचरमध्ये वापरतात आणि नो वन बट मॉडर्न इंग्लिशमध्ये वापरतात. दोन्हीपैकी काहीही वापरा. जेव्हा पर्सनसाठी येईल तेव्हा ओनली, अलोन. ओनली थिंगसाठी जेव्हा येईल, थिंग वस्तू, आयडियासाठी जेव्हा येईल तेव्हा नथिंग बट त्यासाठी वापरायचं आहे. त्यानंतर ओनली नंबरसाठी जेव्हा वापरलं जाईल तेव्हा नो मोर दॅन आपल्याला वापरायचं आहे, कधी? निगेटिव्ह करत असताना. ओके. सेंटेन्स ओनली रोहित न्यू द आन्सर. फक्त रोहितलाच उत्तर माहीत होतं. ओनली फक्त रोहितलाच उत्तर माहीत होतं. कुणासाठी आलं? इथं पर्सनसाठी आले, म्हणजे आपण इथं काय वापरणार? नन बट किंवा नो वन बट. नो वन बट रोहित, नो वन बट रोहित न्यू द आन्सर. न्यू द आन्सर. वाक्याचा अर्थ बदलला नाही, वाक्याचा अर्थ तसाच राहिला.
नो वन बट रोहित न्यू द आन्सर असं वाक्य आलं तर मेक इट अफर्मेटिव्ह, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करायचं, वाक्याचा अर्थ न बदलता. मग आता नो वन बट आपण कोणासाठी वापरलेलं आहे, हे ओनलीसाठी वापरलेलं आहे, ओनली या पर्सनसाठी वापरलेलं आहे नो वन बट. पण कोणत्या शब्दाच्या ऐवजी वापरलेला आहे आपण, तर ओनलीच्या ऐवजी वापरलेला आहे. म्हणजे नो वन बटच्या ऐवजी आपल्याला फक्त इथं ओनली घातलं की आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स होणार. फक्त रोहितच ते उत्तर जाणून होता, रोहित शिवाय कुणालाही उत्तर माहीत नव्हते असा त्याचा अर्थ. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स झालं, वाक्याचा अर्थ तोच राहिला. दिस इज ओनली अ जोक. काय आहे ही, ओनली अ जोक. हे बघा इथं थिंग आहे, जोक ही काय आहे, थिंग आहे. मग थिंगसाठी आपण इथं काय वापरायचं, नथिंग बट. काय वापरायचं आहे आपल्याला इथं, नथिंग बट. दिस इज नथिंग बट अ जोक. कळालं वाक्य, दिस इज नथिंग बट अ जोक. जोक शिवाय त्यात काहीही नाही. ही स्कोर्ड ओनली 50 मार्क्स. ही स्कोर्ड ओनली 50 मार्क्स. त्याला फक्त 50 मार्क्स मिळाले. काय आहे, नंबर. काय वापरायचं आहे त्याच्यासाठी, नो मोर दॅन. ओके, वाक्य कसं होईल, ही स्कोर्ड नो मोर दॅन 50 मार्क्स. ही स्कोर्ड नो मोर दॅन 50 मार्क्स. 50 मार्क्स. त्याला 50 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाही. वाक्याचा अर्थ तसाच राहिला. आय हॅव ओनली 10. माझ्याकडे फक्त 10 आहेत. माझ्याकडे फक्त 10 आहेत. आपल्याला करायचं आहे निगेटिव्ह सेंटेन्स. मग ओनली कुणासाठी वापरलं इथं, तर नंबरसाठी वापरलेलं आहे, बरोबर. आय हॅव, वाक्य कसं होईल मग आपलं, आय हॅव नो मोर दॅन 10. आय हॅव नो मोर दॅन 10. नंबरसाठी वापरलेलं आहे म्हणून आपण इथं नो मोर दॅन घेतलं. लक्षात आलं. हेच अफर्मेटिव्ह करत असताना फक्त नो मोर दॅनच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं, ओनली. आय हॅव ओनली 10. सी हॅड ओनली वन चान्स. सी हॅड ओनली वन चान्स. तिला फक्त एकच संधी आहे, फक्त ओनली. कशासाठी आलं इथं आता हे वन चान्स. वन मध्ये काय आहे, तर नंबर आहे, म्हणून इथं आपण काय वापरणार, नो मोर दॅन. सी हॅड नो मोर दॅन वन चान्स. सी हॅड नो मोर दॅन वन चान्स. नंबर 5 मियरली. मियरली म्हणजे सुद्धा फक्त. ओनली सारखाच ह्याचा पण वापर केला जातो. मियरली फक्त. नन बट किंवा नो वन बट. कुणासाठी, पर्सनसाठी जर मियरली वापरण्यात आला असेल तर नन बट किंवा नो वन बट. ओनली सारखाच. नो मोर दॅन वापरायचं कधी, जेव्हा क्वांटिटी सांगितली असेल आणि नंबर सांगितला असेल तेव्हा. आणि थिंग असेल तर त्यासाठी तेव्हा नथिंग बट. म्हणजे ओनली सारखाच ह्याचा पण वापर केला जातो. बघा, द तिकीट कॉस्ट मियरली ₹50. तिकिटाची किंमत फक्त 50 रुपये. फक्त 50 रुपये. आता इथं मियरलीच्या ऐवजी मग आपल्याला काय वापरायला लागेल, क्वांटिटी किंवा नंबरसाठी इथं काय वापरलेलं आहे, तर नो मोर दॅन. मग आपलं सेंटेन्स कसं होईल, कसं सेंटेन्स होईल, द तिकीट कॉस्ट नो मोर दॅन ₹50. द तिकीट कॉस्ट नो मोर दॅन ₹50. तिकिटाची किंमत 50 रुपयापेक्षा जास्त नव्हती. मियरली द मॅनेजर कॅन अप्रूव्ह दिस. मियरली द मॅनेजर कॅन अप्रूव्ह दिस. फक्त मॅनेजरच अप्रूव्ह करू शकतो किंवा संमती देऊ शकतो, बरोबर आहे. मग मियरलीसाठी आता इथं कोण आहे, कुणासाठी वापरलं आहे, पर्सनसाठी. पर्सनसाठी आपण काय वापरायचं इथं, नो वन बट. नो वन बट
नो वन बट द मॅनेजर कॅन approve it. ओके, समजलं? फक्त नो वन बट म्हणजे मॅनेजर शिवाय कुणी हे अप्रूव्ह करू शकत नाही. कळलं? इट वॉज मिअरली अ स्मॉल मिस्टेक. ह्याच्यात बघा क्वांटिटी पण आहे आणि थिंग पण आहे. क्वांटिटी पण आहे, थिंग पण आहे. मिअरलीसाठी मग आपण इथं काय वापरायचं? क्वांटिटी आहे, थिंग आहे, काय वापरायचं इथं? इट वॉज मिअरली अ स्मॉल मिस्टेक असं सेंटेन्स आहे. इट वॉज, मग आपण सेंटेन्स करत असताना इट वॉज नथिंग मोर दॅन, इट वॉज नथिंग more than a small mistake. Nothing more than. काय दर्शवलंय आता नथिंग मोर दॅन? म्हणजे छोटीशी चूक आहे, एवढी गंभीर चूक नाही. इट वॉज मिअरली अ स्मॉल मिस्टेक, ही छोटीशी चूक आहे. इट वॉज नथिंग मोर दॅन अ स्मॉल मिस्टेक म्हणजे खूप गंभीर चूक नाही. वाक्याचा अर्थ तसाच राहिला. दिस इज मिअरली अ ड्रीम. ड्रीम काय आहे? थिंग आहे. बरोबर आहे ना? हे काय आहे? तर थिंग आहे. मग थिंगसाठी आपण काय वापरायचं? दिस इज नथिंग बट. थिंगसाठी काय वापरायचं आपण इथं? नथिंग बट अ ड्रीम. ओके, याच्यानंतर आपण मेनी मच जर सेंटेन्समध्ये आलं अफर्मेटिव्ह तर निगेटिव्ह कसं करायचं किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह कसं करायचं ते बघणार आहोत. हे सर्व निगेटिव्ह सेंटेन्स आहे. कंप्लीट ह्याच्या अपोजिट क्रिया केली की हे काय होणार? अफर्मेटिव्ह होणार. फॉर एक्झाम्पल, नो वन बट द मॅनेजर कॅन अप्रूव्ह इट. नो वननी इथं काय घेतलंय? नो वन बटनी इथं काय घेतलंय? नकार घेतलेला आहे. मग आता आपल्याला होकार करायचं असेल तर नो वन बटच्या ऐवजी आपल्याला इथे काय वापरायला लागणार आहे? मिअरली. ओनली वापरलं तरी सुद्धा बरोबर आहे. ओनली द मॅनेजर कॅन अप्रूव्ह इट तरी सुद्धा बरोबर आहे. मिअरली द मॅनेजर कॅन अप्रूव्ह इट. ओके, अशा पद्धतीने अफर्मेटिव्हचं निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह होऊ शकतं. हे वाक्य बघा, इट वॉज नथिंग मोर दॅन अ स्मॉल मिस्टेक. हे वाक्य नॉट प्लस ॲडजेक्टिव्हचा अपोजिट वापरून पण हे वाक्य करता येईल आपल्याला. इट वॉज सेंटेन्स कसं होईल बघा, असं वाक्य आहे, इट वॉज मिअरली अ स्मॉल मिस्टेक. मग हे जर आपल्याला वाक्य वेगळ्या पद्धतीने करायचं असेल तर इट वॉज नॉट अ स्मॉलच्या अपोजिट लार्ज. स्मॉलच्या अपोजिट बिग पण घेऊ शकतो, बिग मिस्टेक. अशा पद्धतीने नॉट आणि अपोजिट ॲडजेक्टिव्ह वापरून पण हे वाक्य होऊ शकेल. ओके, नंतरचा रूल पाहूया. जसं फ्यू, लिटिल निगेटिव्ह वर्ड्स आहेत तसंच सेल्डम हे सुद्धा निगेटिव्ह ॲडवर्ब आहे. त्याचं सुद्धा वाक्य येतं पण तुम्हाला परीक्षेला. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स विदाउट चेंजिंग मिनिंग. मग आता इथं सेल्डम, रेअरली, क्वचितच असा त्याचा अर्थ होतो. सेल्डम जर सेंटेन्समध्ये असेल तर हार्डली एव्हर, ऑलमोस्ट नेव्हर, नॉट ऑफन सिमिलर मिनिंग आहे. हे घेऊन आपण सेंटेन्स करू शकतो. विदाउट चेंजिंग मिनिंग वी कॅन मेक इट निगेटिव्ह सेंटेन्स. सेल्डम सेंटेन्समध्ये आफ्टर सब्जेक्ट बिफोर वर्ब वाक्यात येतं. लक्षात आलं? सेंटेन्स कसं होतं बघा, वी सेल्डम व्हिजिट आवर रिलेटिव्स. हार्डली एव्हरनी सेंटेन्स करूया आपण. वी हार्डली एव्हर हे सुद्धा काय आहे? निगेटिव्ह ॲडवर्ब आहे. हार्डली एव्हर व्हिजिट आवर रिलेटिव्स. वाक्याचं मिनिंग बघा, वी सेल्डम व्हिजिट आवर रिलेटिव्स, क्वचितच भेट देतो. वी सेल्डम एव्हर व्हिजिट आवर रिलेटिव्स, क्वचितच आम्ही नातेवाईकांना भेटतो. वाक्याचा अर्थ तसाच राहील. हार्डली एव्हर कंप्लीट काय आहे? निगेटिव्ह ॲडवर्ब आहे. इथं
नॉट वापरायचं नाही, नॉट वापरलं तर काय होईल, डबल निगेटिव्ह होईल. तसंच ऑलमोस्ट नेवर सुद्धा कंप्लीट निगेटिव्ह ॲडवर्ब आहे, त्यामुळे तिथं सुद्धा आपण नॉट वापरायचं नाही. सेंटेन्स कसं होईल मग ऑलमोस्ट नेवरचं, वी ऑलमोस्ट, सेल्डमच्या ऐवजी काय वापरलं इथं आपण, ऑलमोस्ट एवर, वी ऑलमोस्ट नेवर विजिट आवर रिलेटिव्स. वाक्याचा अर्थ तसाच राहिला, ऑलमोस्ट नेवर विजिट आवर रिलेटिव्स. जवळपास आम्ही नातेवाईकांना भेट देतच नाही. नॉट ऑफर, वी, आता इथं मात्र बघा नॉट वापरायचं आहे आपल्याला. सेंटेन्स प्रेझेंट टेन्समध्ये आहे. प्रेझेंट टेन्समध्ये असेल जेव्हा आपण नॉट वापरतो तेव्हा तिथं डू नॉट, डज नॉट, डिड नॉट क्रियापदाकडे पाहून वापरतो. क्रियापद आहे तसंच असेल तर डू नॉट, एस असेल तर डज, आणि जर पास्ट टेन्स असेल तर डिड. क्रियापद काय आहे, विजिट, म्हणून वी डू नॉट ऑफन विजिट आवर रिलेटिव्स. वी डू नॉट ऑफन विजिट आवर रिलेटिव्स. काय वापरलं इथं आपण, डू वापरलं, एवढं लक्षात ठेवायचं. डू, डज आणि डिड लक्षात आलं. प्रेझेंट टेन्स आहे म्हणून हे लक्षात ठेवायचं. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्टमध्ये ऑक्झिलरी नसतं म्हणून आपण तिथं काय वापरतो, डू, डज आणि डिड वापरतो. सब्जेक्ट नंतर आणि क्रियापदाच्या अगोदर सेल्डम असतं असं आपण म्हटलं, पण बऱ्याच वेळा इन्व्हर्टेड सेंटेन्स पण असू शकतात. मग इन्व्हर्टेड सेंटेन्समध्ये फॉर एक्झाम्पल जर असं वाक्य असेल, सेल्डम हॅव आय सीन ब्युटी, सेल्डम हॅव आय सीन सच ब्युटी, सच ब्युटी. आता वाक्याच्या सुरुवातीला आलं सेल्डम, त्याच्याऐवजी आपल्याला काय वापरायचं, हार्डली एव्हर. हार्डली एव्हर, हॅव आय सीन सच ब्युटी, ऑलमोस्ट नेवर हॅव आय सीन सच ब्युटी, नॉट ऑफन हॅव आय सीन सच ब्युटी. आता इथं मात्र आपण नॉट ऑफन वापरलं, पण इथे आपण डू, डज वापरलं नाही. नॉट ऑफन हॅव आय सीन सच ब्युटी, ह्याच्याऐवजी आपण हार्डली एव्हर वापरलं, ऑलमोस्ट नेव्हर वापरलं, नॉट ऑफन वापरलं. इथं नॉट ऑफन वापरताना आपण इथं डू, डज, डिड वापरलेलं आहे, पण इथं हेल्पिंग वर्ब आहे ऑक्झिलरी, कुठलं तर हॅव आहे ना मॉडेल ऑक्झिलरी. परफेक्ट टेन्स आहे बघा, हॅव आय सीन फक्त इन्व्हर्टेड सेंटेन्स आहे इथं. हॅव आय सीन परफेक्ट टेन्स आहे म्हणजे हे ऑक्झिलरी आहे, म्हणून इथं डू नॉट वापरायची आपल्याला गरज नाही. लक्षात आलं. नेक्स्ट सेंटेन्स, जर सेंटेन्समध्ये मेनी मच असेल, मेनी मच, तर काउंटेबल फिगरसाठी आपण नॉट अ फ्यू, अनकाउंटेबलसाठी नॉट अ लिटिल वापरतो. देअर आर मेनी स्टुडंट्स इन द क्लास, वर्गात पुष्कळ विद्यार्थी आहेत. आपल्याला आता करायचं आहे वर्गात थोडेसे विद्यार्थी नाही, म्हणजे नॉट अ फ्यू. देअर आर नॉट अ फ्यू स्टुडंट्स इन द क्लास. कमी विद्यार्थी नाहीत म्हणजेच पुष्कळ विद्यार्थी आहेत. देअर इज अ मच वॉटर इन द वेल, विहिरीत पुष्कळ पाणी आहे. मच पुष्कळ, भरपूर. विहिरीत कमी पाणी नाही म्हणजे अनकाउंटेबल फिगर आहे. 1 2 3 मध्ये पाणी मोजू शकतो का, नाही. देअर इज नॉट अ लिटिल वापरायचं होतं इथं आपल्याला. काय, नॉट अ लिटिल वॉटर इन द वेल. ओके. नेक्स्ट, अ फ्यू, अ लिटिल हे पॉझिटिव्ह आहे. फक्त फ्यू, फक्त लिटिल याचा अर्थ निगेटिव्ह होतो, म्हणजे नाहीच, नसल्यातच जमा. पण अ फ्यू, अ लिटिल म्हणजे काही थोड्याशा पॉझिटिव्ह प्रमाणात, ते जर असतील तर नॉट मेनी, नॉट मच वापरायचं वाक्यात. ओके. नॉट मेनी, नॉट मच. अ लॉट ऑफ जर सेंटेन्समध्ये असेल तर नॉट फ्यू काउंटेबलसाठी आणि नॉट अ लिटिल अनकाउंटेबलसाठी. सी हॅज फ्यू फ्रेंड्स इन टाउन. सेंटेन्स बघा, सी हॅज फ्यू फ्रेंड्स इन टाउन. अ फ्यू म्हणजे काही मित्र तिला आहेत,
नाही तसं नाही, काही मित्र तिला आहेत. मग ह्याचं आपल्याला आता निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. मग आपण कसं करणार, सी डज नॉट हॅव आपण इथं वापरणार आहे. सी डज नॉट हॅव. आता डज नॉट का वापरलं इथं, तर सेंटेन्सचं निरीक्षण करा. कुठला टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट आहे. हॅज आहे इथं, पण हॅज हे काय आहे, काय आहे, मेन वर्ब म्हणून वापरलेला आहे. म्हणून तर इथं आपण इथं डज वापरलं आणि इथं डज वापरलं, म्हणून आपण इथं परत काय केलं, हॅव केलं. लक्षात आलं. सी डज नॉट हॅव. आता इथं काय वापरायचं आपल्याला, नॉट मेनी फ्रेंड्स. नॉट मेनी फ्रेंड्स. मेनी फ्रेंड्स इन द टाउन. तिला जास्त मित्र नाहीत आणि काही मित्र आहेत. वाक्याचं मिनिंग तसंच राहील. आय हॅव अ लिटिल टाइम टू टॉक. आता आपल्याला इथं अ लिटिलच्या ऐवजी काय करायचं, वाक्याचं मिनिंग तसंच ठेवायचं आपल्याला. मग अ लिटिलसाठी आपण काय वापरायचं, नॉट मच. का, तर ही काउंटेबल फिगर आहे का बघा. आय हॅव अ लिटिल टाइम टू टॉक, ही जी क्रिया आहे बोलण्याची, ती आपण मोजू शकतो का 1 2 3 मध्ये, नाही मोजू शकत. म्हणून तर आपण इथं काय वापरायचं आहे आपल्याला, आता नॉट मच वापरायचं. मग सेंटेन्स आपलं कसं होईल, हे वाक्य बघा, आय हॅव लिटिल टाइम टू टॉक, म्हणजे आय डू नॉट हॅव काय वापरायचं आपल्याला इथं, मच वापरायचं. का तर टॉकिंगसाठी आहे म्हणून. डू नॉट हॅव मच टाइम टू टॉक. माझ्याकडे पुष्कळ वेळ नाही, माझ्याकडे थोडासा वेळ आहे बोलण्यासाठी. वाक्याचं मिनिंग सेम. देर आर लॉट ऑफ मँगोज ऑन द ट्री. लॉट ऑफ असेल, काउंटेबल फिगर असेल तर नॉट अ फ्यू. देर आर लॉट ऑफ मँगोज ऑन द ट्री. पुष्कळ आंबे आहे. देर आर इथं आपण काय म्हणू शकतो, अ लॉट ऑफच्या ऐवजी देर आर नॉट अ फ्यू मँगोज ऑन द ट्री. नॉट अ फ्यू, कमी नाहीत, म्हणजेच काय आहेत, अ लॉट ऑफ, पुष्कळ आहेत. देर इज अ लॉट ऑफ वॉटर इन द रिव्हर. इथं मच पण म्हणू शकतो बघा. देर इज मच वॉटर इन द रिव्हर. मग अ लॉट ऑफ साठी आपल्याला काय वापरायचं, नॉट अ मच. इथं आहेच बघा मच साठी आपण इथं वापरलं ना, नॉट अ लिटिल. देर इज अ लॉट ऑफ वॉटर इन द रिव्हर. रिव्हरमध्ये पुष्कळ पाणी आहे. मच वापरलं तरी सुद्धा हे वाक्य बरोबर आहे. देर इज मच वॉटर इन द रिव्हर, म्हणजे पुष्कळ पाणी आहे. मग ह्याच्याऐवजी मच किंवा अ लॉट ऑफच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं, नॉट अ लिटिल, म्हणजे कमी नाही. सेंटेन्स कसं होईल, देर इज नॉट अ लिटिल वॉटर इन द रिव्हर. ओके, पुष्कळ पाणी आहे, कमी पाणी नाही, मिनिंग सेम. ओके, नंतरची वाक्य बघूया आता आपण पुढे. अनलाइकली हे ॲडवर्ब म्हणून पण काम करत असतं, ॲडजेक्टिव्ह म्हणून पण काम करत असतं. हे जर वाक्यात आलं अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये, तर विदाउट चेंजिंग मिनिंग निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं, अनलाइकली म्हणजे असंभव, नॉट लाईकली संभव नाही. दे आर अनलाइकली टू विन द मॅच. आपल्याला अनलाइकलीच्या ऐवजी इथं काय वापरायचं आहे, आता नॉट लाईकली. टू बीच्या रूपानंतर आपण इथं काय वापरणार आहोत, नॉट लाईकली. दे आर not likely to win the match. काय झालं, निगेटिव्ह सेंटेन्स झालं. मॅच जिंकणे असंभव आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, होकारार्थी. आणि मॅच जिंकण्याची शक्यता नाही, नकारार्थी वाक्य झालं. बरोबर आहे. टू बीचं रूप किंवा इथं ऑक्झिलरी नसेल तर डू डज डिड कशाप्रमाणे वापरायचं, जसा टेन्स असेल त्या पद्धतीने तर डू डज डिड वापरायचं.
ओके, हे वाक्य वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकतं बघा. इट इज नॉट लाईकली दॅट दे विल विन द मॅच. पण मोर फॉर्मल किंवा योग्य या पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स केलं तरी बरोबर आहे. त्या पद्धतीने पण ते बरोबर आहे. कॉन्व्हर्सेशनमध्ये वगैरे पण असे सेंटेन्स वापरत असतात. मस्ट म्हणजे च केलंच पाहिजे, झालंच पाहिजे साठी मस्ट वापरतात. मग ते जर अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये असेल तर कॅनॉट वापरलं तर अपोजिट व्हर्ब वापरायचं, आणि कॅनॉट हेल्प वापरलं तर व्हर्बचं अपोजिटचं जिरंड वापरायचं आहे. ओके, म्हणजे वाक्याचं मिनिंग बदलत नाही. यू मस्ट ओबे द रूल्स, तुम्हाला नियम पाळलेच पाहिजेत. मस्ट म्हणजे पाळलेच पाहिजेत. मग आता नियम पाळलेच पाहिजेत आपल्याला. आता मस्टच्या ऐवजी इथं काय वापरायचं, कॅनॉट. यू कॅनॉट अपोजिट काय येणार, डिसोबे. ओबेचं डिसोबे. यू कॅनॉट डिसोबे द रूल्स. नियम मोडू शकत नाही, आणि डिसोबेचं काय होणार इथं, नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. या पद्धतीने कसं वाक्य होईल बघा. जिरण म्हणजे काय तर वर्ब प्लस आयएनजी. वर्ब प्लस आयएनजी आपल्याला इथं करायचं आहे. मग सेंटेन्स कसं होईल बघा आपलं. यू मस्टच्या ऐवजी आता आपण इथं काय वापरणार आहोत, कॅनॉट हेल्प. यू कॅनॉट हेल्प ओबेचा अपोजिट डिसओबे, त्याचं जिरण डिसओबेइंग. यू कॅनॉट हेल्प डिसओबेइंग द रूल्स. मिनिंग काय झालं बघा या वाक्याचं. यू कॅनॉट हेल्प डिसओबेइंग द रूल्स. नियम मोडणे तुम्ही टाळू शकत नाही. मिनिंग तेच राहिलं, वाक्याचा अर्थ बदलला नाही. ऑल म्हणजे सर्व जर वाक्यात असेल अफर्मेटिव्ह तर नो, नन, नोबडी, नो वन वापरायचं आहे, आणि त्याच्या पुढे अपोजिट आयडिया किंवा अपोजिट वर्ब आपल्याला वापरायचा आहे. नो कुणासाठी वापरतात तर सिंग्युलर प्लुरल दोन्हींसाठी नो वापरतात. नन ऑफ प्लुरलसाठी वापरतात, आणि नोबडी, नो वन पर्सन किंवा पीपलसाठी वापरतात. ऑल द स्टुडंट पास्ड द एक्झाम, सर्व विद्यार्थी परीक्षेत पास आहे. ओके, म्हणजे एकही विद्यार्थी नापास झाला नाही. मग एकही म्हटलं की इथं काय आलं पाहिजे आपलं, नो स्टुडंट. आता इथं स्टुडंट्स लिहून उपयोगी नाही आहे का, उपयोग नाही आहे. नो नंतर काय लिहायचं आहे आपल्याला, सिंग्युलर लिहायचं आहे, कारण एकही म्हणतोय ना आपण, एकही विद्यार्थी. म्हणून नो स्टुडंट फेल्ड द एक्झाम. लक्षात आलं. ऑलसाठी काय वापरलं आपण इथं, नो वापरलं म्हणून इथं सिंग्युलर केलं. इथं अपोजिट आयडिया वापरली, अपोजिट वर्ब वापरले. लक्षात आलं. ऑल कस्टमर्स रिसिव्ड अ गिफ्ट, सर्व कस्टमरना गिफ्ट म्हणजे प्रेझेंट मिळालं असा याचा अर्थ झाला. ऑलच्या ऐवजी आपण इथं काय वापरू शकतो, नो पण वापरू शकतो. प्लुरलला वापरतो ना नो. मग सेंटेन्स कसं होईल, नो कस्टमर फेल्ड टू रिसिव्ह अ गिफ्ट. नो कस्टमर नो वापरलं म्हटलं की इथं सिंग्युलर वापरलं. नो कस्टमर फेल्ड टू रिसिव्ह द गिफ्ट. ओके, नो कस्टमर फेल टू रिसिव्ह द गिफ्ट. कॉन्व्हर्सेशनमध्ये असं पण म्हणू शकतात बघा. नो कस्टमर वेंट विदाउट अ गिफ्ट. ओके, इथं फेल वापरला आपण म्हणून इथं रिसिव्ह केलंय हे लक्षात ठेवायचं. एकदाच आपण पास्ट टेन्स वापरू शकतो. नो कस्टमर फेल्ड टू रिसिव्ह द गिफ्ट. एकदम फॉर्मल पद्धत आहे ही निगेटिव्ह सेंटेन्सची. ऑल हिज आन्सर्स वेअर करेक्ट, त्याची सर्व उत्तरे बरोबर होती. आता इथं ऑल हिज आन्सर्स असं म्हटलंय. ऑल हिज आन्सर्ससाठी आता इथं आपण काय वापरायचं बघा, नन ऑफ हिज आन्सर्स. काय वापरायचंय, नन ऑफ हिज
answers. काय वापरले इथं आपण? नन वापरलं. कुणासाठी वापरलं हे? ऑल हिज answersसाठी वापरले. नन ऑफ हिज answers were incorrect. करेक्टच्या अपोजिट इनकरेक्ट. बोथ जर सेंटेन्समध्ये असेल तर त्याच्यासाठी आपण निगेटिव्ह करत असताना काय वापरायचं आहे? तर नायदर आणि अपोजिट आयडिया वापरायची. म्हणजे जे वाक्यात जी काय आयडिया असेल त्याच्या अपोजिट वापरायचे. बोथ बॉईज वेअर प्रेझेंट. दोन विद्यार्थी प्रेझेंट आहेत म्हणजे हजर आहेत. दोन विद्यार्थी हजर आहेत. आपल्याला काय करायचं आहे? एकही विद्यार्थी गैरहजर नाही. म्हणजे वाक्याचा अर्थ तसाच राहतो. मग त्याच्यासाठी आपण काय वापरायचं आहे? बोथच्या ऐवजी नायदर वापरायचे. नायदर म्हणजे सेंटेन्स आपलं कसं तयार होईल? नायदर बॉय. नायदर बॉय एकही म्हणायचं ना आपल्याला, एकही मुलगा. मग आता इथं नायदर बॉय म्हटलं आपण. मग इथं बॉय म्हटलं तर इथं वेअर घेऊन चालेल का आपल्याला? इथं बॉयज आहे म्हणून इथं वेअर आहे. इथं आपण बॉय सिंग्युलर नंबर घेतला म्हणजे इथं पास्ट टेन्समधलंच आपल्याला ऑक्झिलरी घ्यायचं आहे. पण हे सिंग्युलर नंबरप्रमाणे घ्यायचं आहे म्हणून वॉज. नायदर बॉय वॉज प्रेझेंटच्या अपोजिट ॲबसेंट. बोथ वेअर प्रेझेंट. दोन विद्यार्थी उपस्थित होते. एकही विद्यार्थी ॲबसेंट नव्हता. लक्षात आलं? या पद्धतीने ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब, क्वांटिफायर्स आले तर विदाउट चेंजिंग मिनिंग या पद्धतीने आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस करू शकतो. याशिवाय ट्रान्सफॉर्मेशनमध्ये नॉट ओनली बट ऑल्सो ऑलरेडी लेक्चर अपलोड केलेलं आहे. नो सुनर, त्यानंतर रिमूव्ह टू, डिग्रीज, हे पण मी लवकरच काय करणार आहे? लेक्चर्स अपलोड करणार आहे. ओके. चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.